Welcome to my channel. तुळशी विवाह. कार्तिक शुक्ल एकादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करावा. तुळशीचे महत्त्व. तुळस ही बहुगुणी व अत्यंत प्रभावी औषधी वनस्पती आहे. म्हणून तिचे नाते पितरांशी, देवांशी व मानवाशी जोडून दिले आहे. पूजेच्या वेळेला विष्णूच्या चरणावर वाहिलेली तुळस भगवान शिवास अत्यंत प्रिय आहे. म्हणून नैवेद्याच्या वेळी तुळस नैवेद्यावर ठेवणे म्हणजे देवांना तो नैवेद्य समर्पण करणे होय. तुळशीखेरीज रोजची पूजा पूर्ण होत नाही. म्हणून दररोज एक पान श्रीकृष्णाला किंवा विष्णूला वाहावे. तुळशीला प्रदक्षिणा घातल्यास स्त्रियांच्या विवाहादी मनोकामना पूर्ण होतात. मृत व्यक्तीच्या मुखात गंगाजलाप्रमाणे तुळशीचे पान ठेवण्यात येते. म्हणून तुळशीला मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. तुळशी विवाह कथा. भगवान श्रीकृष्णाची तुला करताना एका पारड्यात भगवान श्रीकृष्ण व दुसऱ्या पारड्यात त्यांच्या वजना इतके दागिने, मुद्रा त्यांच्या सर्व पत्नीने घातले तरी तुला पूर्ण होत नव्हती. त्यावेळेस सत्यभामाने एक तुळशीचे पान त्यावर ठेवले. त्याबरोबर अलंकाराचे ते पारडे झटकन खाली आले. तुळशीच्या पवित्र व निष्काम प्रेमामुळे ती तुला पूर्ण होऊ शकली. तेव्हा आशीर्वाद म्हणून भगवान विष्णूने तिला पत्नी स्वरूपाचा मान दिला व प्रत्येक वर्षी लोकशिक्षणाच्या दृष्टीने आधी माझा विवाह तुझ्याशी म्हणजे तुळशीशी होईल व त्यानंतर इच्छित इतर वधूवरांचे विवाह होतील असा आशीर्वाद दिला. त्याप्रमाणे आजपर्यंत ही प्रथा सुरू आहे. पूजेसाठी लागणारे साहित्य. 4 ऊस, बोरे, चिंचा, नागवेलीची पाने, सुपारी, खारीक, बदाम, तुळशीची कुंडी, फुले, बाळकृष्णाची मूर्ती, हळदी कुंकू, पळी, तामण, फुलपात्र, आंतरपाठसाठी कपडा, हळकुंड, फराळाचे साहित्य, अष्टगंध, गहू, तांदूळ, अक्षतासाठी रंगीत, जानवे, जोड, लाह्या, तूप इत्यादी. तुळशीसाठी सौभाग्य अलंकार. मणी, मंगळसूत्र, जोडवे, विरोधे, हिरव्या बांगड्या, करंडा, फणी, नवीन वस्त्रांचा तुकडा वस्त्र म्हणून, दोघांनाही हार, घंटा, दर्भ, सप्तपदीसाठी हवन सामग्री मिधा. पूजा मांडणी. तुळशी भोवती रांगोळी काढावी. प्रथम तुळशीची कुंडी गेरूने रंगवून सुशोभित करावी. तुळशीच्या चारी बाजूने ऊस लावून ऊसाचा मांडव उभारावा. तुळशी समोर पाटावर तांदळाची स्वस्तिक काढून त्यावर बाळकृष्ण ठेवणे. बाळकृष्णाचे तोंड पश्चिमेकडे असावे. हळद. विवाह संस्काराप्रमाणे चढती हळद बाळकृष्ण व तुळशीला आधी लावावी. नंतर षोडोपचार व पंचोपचार पूजा दोघांची करावी. मंगलाष्टक म्हणण्याच्या आधी पुण्यवाचन विधी करावा. विवाह. त्यानंतर दोघांमध्ये आंतरपाठ धरावा. आंतरपाठाला कुंकवाने स्वस्तिक काढावा. उपस्थितांना रंगीत अक्षदा वाटाव्या. मंगलाष्टक म्हणावे. मंगलाष्टक झाल्यावर उपवर मुलीने तुळशीच्या वतीने बाळकृष्णास हार घालावा व उपवर मुलाने बाळकृष्णाच्या वतीने तुळशीस हार घालावा. ज्या घरात उपवर मुलगी किंवा मुलगा नसल्यास त्यांनी इतरांना संधी द्यावी
अन्यथा घरातील पती पत्नीने केले तरी चालेल. Please like and subscribe my channel. Visit my website komalahirrao.com. Thanks for watching.